त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। पोयनाड नाक्यावरती शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। खालापूर तालुक्यातील शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात फरार आरोपींना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठं यश मिळालंय। या गुन्ह्यात एकूण 12 आरोपींचा समावेश असून त्यापैकी 9 आरोपींना अटक झाली आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे। खोपोली येथे झालेल्या काळोख्यांच्या निधनानंतर मारेकऱ्यांना शोधण्यासाठी किंवा मारेकऱ्यांना संपूर्ण अटक करण्यासाठी या ठिकाणी शिंदेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी त्या ठिकाणी निषेध आणि आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत। काय सांगायचं? परवा मंगेश काळोखेंची जी हत्या झाली त्या मागचा जो सूत्रधार आहे आणि ते आरोपी आहेत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा जो आंदोलन आहे तो शिवसेनेचा आंदोलन अलिबाग तालुक्यातून ज्याची सुरुवात झाली ती पूर्ण अख्ख्या जिल्ह्यामध्ये आणि त्याची महाराष्ट्रामध्ये सुरुवात होईल। कारण ज्या प्रशासनाने आणि ज्या पोलीस यंत्रणा आमचं सांगणं आहे की ह्या मागचा मेन सूत्रधार कोण आहे त्याला शोधून काढा आणि त्याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे। एकंदरीत पाहिलं होतं की मंगेश काळोखेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकच मागणी आहे की संपूर्ण असं जे आरोपी आहेत त्यांना अटक करा आणि त्यांना तर या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर जैन आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सागर, या सगळ्या घटनेमध्ये पुढची काय अपडेट आहे? आतापर्यंत 8 ते 9 आरोपी अटक झालेले आहेत। त्याचबरोबर उर्वरित आरोपी आहेत त्यांना लवकर अटक करून जास्तीत जास्त सजा व्हावी यासाठी आज शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी पोयनाड नाका या ठिकाणी आंदोलन छेडून संपूर्ण ही चक्काजाम केला होता। त्याचबरोबर या ठिकाणी पुतळ्याचं दहन करून आरोपींना अटक करा अशा घोषवाक्य देत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम करून पोयनाड नाके या ठिकाणी आज त्यांचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलात तर संपूर्ण ज्या 9 आरोपी आहेत त्यांना अटक करीत उर्वरित आरोपी लवकर अटक करून अटक करावे अशी शिंदे शिवसेनेच्या तालुका प्रमुखांची नागरिकांची मागणी आहे। बरं, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।